शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडील लँड रोवरच्या डिफेंडर गाडीवरून बुलढाण्यातील राजकारण चांगलंच तापलंय। 1.5 कोटी रुपये किमतीच्या या नव्या गाडीमुळे भाजपचे नेते विजयराज शिंदे यांनी संजय गायकवाडांवर थेट टीका करत गंभीर प्रश्न उपस्थित केलाय। गायकवाडांकडे 1.5 कोटी रुपयांची गाडी कुठून आली असा सवाल त्यांनी केलेला आहे। तर एका कंत्राटातील कमिशन म्हणून गाडी भेट मिळाली का असा आरोप त्यांनी गायकवाडांवर केलाय। दरम्यान ही गाडी आपली नसून आपल्या एका कार्यकर्त्याची असल्याचं संजय गायकवाड म्हणाले। आणि मी 1.5 कोटीची डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं, ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली। पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर, आज दाखल झाली आहे। ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं याचा शोध पत्रकारांनी घ्यावा। आरोप केला, पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं हे कोणाला सांगायची गरज नाही, मी त्याला काही उत्तर देत नाही। पण जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटदाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि 1.5 कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे। आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लेजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे 100% कर्जावर त्याची ती गाडी आहे। त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे।